हटके संवाद. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड पॉवर्ड बाय RRC ब्रॉडबँड प्रस्तुत हटके संवाद विथ पल्लवीमध्ये मी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. हटके संवाद हा भाग आपण महिला दिन विशेष करतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला मुली तुमच्या भेटीसाठी आणतोय. त्याचे कारण एवढंच आहे की आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या या महिलांची भेट घालून देऊन तुमच्यासाठी सुद्धा काहीतरी प्रेरणादायी प्रवास मांडणं. तर आजच्या या भागामध्ये महिला दिन विशेष भागामध्ये मी आमंत्रित केलं आहे निकिता परतवार. अकोला जिल्ह्यामध्ये त्या आर्किटेक्ट म्हणून काम करतात. खरं तर 1.5 वर्षाचाच हा प्रवास उत्तुंग अशी भरारी घेत आहे. आणि स्वतः युवती असून अनेक युवतींसाठी नक्कीच त्यांची प्रेरणा असणार आहे. तर खूप खूप हार्दिक स्वागत करते निकिता आपलं. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी कशा आहात? मस्त, एकदम मजेत. आणि ज्याप्रमाणे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही कथ्थक विशारद आहात. सगळ्यात महत्वाचं. आणि दर्शक हो, RRC नेटवर्कच्या अनेक कॉम्पिटिशन्स मध्ये निकिता परतवार यांनी सहभाग घेतलाय, बक्षिसं मिळवली आहेत. परंतु कथ्थक विशारद ते आर्किटेक्ट हा प्रवास कसा शक्य झाला? लहानपणापासूनच डान्सची खूप आवड होती. त्यामुळे मी 5वीत असतानाच मी डान्स क्लास चालू केलेले, कॉम्पिटिशन्स चालू केलेले. तर 11th-12thपर्यंत हे प्रवास डान्सचा खूप जास्ती होता. लाईक कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणं, नंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पार्टिसिपेट करणं. त्यानंतर मी खूप इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह माइंड असल्यामुळे माझ्या घरच्यांनी ठरवलं की आर्किटेक्चर हिच्यासाठी छान फील्ड असू शकते. तर मी त्याला इंट्रोड्यूस झाले आणि नंतर तो प्रवास चालू झाला. पण आर्किटेक्ट म्हणून कुटुंबाने साथ दिली असं तू सांगितलं. परंतु त्याच्यामध्ये जे 1.5 वर्षात तू एक तुझं वलय निर्माण केलंय. दर्शक हो, तब्बल 10च्या वरती प्रोजेक्ट ते सध्या अकोल्यामध्ये सक्सेसफुल त्यांनी केले आहे. नक्कीच त्या प्रोजेक्टची एक झलक आपण बघूया. आपण नुकतीच एक क्लिप बघितले ज्याच्यामध्ये त्यांनी घरांना ज्या प्रकारे त्यांच्या कलेने सुंदर बनवलं आहे. आर्किटेक्ट म्हटल्यानंतर घरामध्ये कुठली गोष्ट कुठे असावी किंवा एखादी वॉल तुम्हाला आवडत नसेल पण ती अधिक सुंदर कशी बनवल्या जाईल याचं कौशल्य मात्र वास्तुविशारद करत असतात. आणि निकिता जी आहे ती यंग वास्तुविशारद आहे परंतु डायनॅमिक सुद्धा आहे. हे शिक्षण अकोल्यातनंच घेतलं की अकोल्याच्या बाहेर घेतलंय? तर 11th-12thपर्यंत माझं शिक्षण अकोल्यातूनच झालं आहे. त्यानंतर आर्किटेक्चरसाठी मी पुण्यामध्ये शिफ्ट झाली. पुण्यामध्ये ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथनं माझं डिग्री पासआउट झाली. आणि मोठ्या सिटीमध्ये डिग्री घेण्याचं मला हे फायदा झाला की मी ट्रेंडिंग जे टेक्नॉलॉजीज होते किंवा इनोव्हेटिव्ह जे आयडियाज होते ते मी लाईव्ह पाहत होते. प्रॅक्टिकली सगळं अनुभवून थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल नॉलेज माझं दोन्ही येत होतं. सो येस, त्यामुळे मी पुण्यातून ठरवलं की मला पुण्यातून शिक्षण करायचं आहे. पण असं कधी निकितेला वाटलं नाही का पुण्यासारखं एवढं मोठं शहर आणि स्वप्नाचं शहर मुंबई नंतर पुण्याला म्हणायला हरकत नाही मला असं वाटतं. आपली सांस्कृतिक म्हणजे जिल्हा किंवा मोठं शहर म्हणून ते प्रसिद्ध आहे. परंतु तिथेच थांबावं, तिथेच करिअर वास्ट करावं, परत अकोल्याकडे कशी काय वळली? म्हणजे काय एक थॉट होता त्याच्या मागे? ओके, सो जेव्हा मी ठरवलं होतं पुण्याला जाऊन शिक्षण करायचं, पण एक बॅक थॉट होता की ते ऑलरेडी डेव्हलप शहर आहे आणि माझं शहर असं मी म्हणण्यासारखं अकोला आहे आणि मला माझं शहर डेव्हलप करायचं आहे. अकोल्याला पुढे न्यायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग बनवायचं आहे. त्यासाठी मी तिकडे जाऊन शिकेल, सगळ्या टेक्नॉलॉजी शिकून मग इथे येऊन अप्लिकेशन मला इथे करायचं होतं. हे आधीपासूनच माझ्या माइंडमध्ये एकदम क्लिअर होतं. त्यामुळे मी प्रॅक्टिससुद्धा आधी तिथे केली. मी अंडर प्रॅक्टिस जी केली आहे ती पुण्यातूनच केली आहे. त्यानंतर मी अकोल्याला शिफ्ट झाले. खरं तर या हटके संवाद महिला दिन विशेषमधून हटके विचार हा आला आहे की शिक्षण जे आहे ते ज्या ठिकाणी उच्च मिळतं तिथे जाऊन ते घेणं, परंतु आपल्या मायदेशी परतणं, आपलं जे मूळ गाव आहे, आपल्या गावाशी जोडलेली नाळ आहे ती जपणं आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी करणं. मला वाटतं त्यातला आनंद फारच वेगळा असतो. खूप आणि ती यंग आहे, डायनॅमिक आहे. तिचं ते काम जे आहे 1.5 वर्षात एवढं त्याचं वलय वाढलंय की अकोल्यात त्यांचं एक वेगळं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. पण नक्कीच ॲज अ गर्ल तू या क्षेत्रात काम करते आहेस. अडचणी येत असतील, तर त्या अडचणी कशा येतात आणि त्याच्यावर मात कशी केली? तर आर्किटेक्चर ही थोडी टफ आणि टाईम कन्झ्युमिंग फील्ड आहे. जसं बरेचदा मला साईटवर जाऊन काम पाहावं लागतं, ठेकेदार झाले, लेबर झाले यांच्यासोबत संवाद साधावा लागतो.
पण स्टार्टिंगला सुरुवातीला असं खूप जणांना वाटलं की एक मुलगी असून या क्षेत्रात मी छान करू शकेल की नाही. पण माझ्या हिमतीने, माझ्या प्रोफेशनल वागणुकीने, स्किलने मी सगळ्यांचा विश्वास जिंकलेला आहे आणि यापुढे मी जितके पण प्रोजेक्ट्स करेल तिथे मी आत्मविश्वासाने निर्णय घेते आणि छान काम करते. आणि आमच्यासुद्धा तुझ्या या कामाला खूप शुभेच्छा असतील. दर्शक हो, Thank खरं you. तर वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे नक्कीच अशा काही खास महिला तुमच्या भेटीला येणार आहेत की नक्कीच तुम्हाला ते प्रेरणादायी असणार आहे. आणि तुझ्या या प्रोजेक्टला शुभेच्छा. खरं तर यंग आहेस, डायनॅमिक आहे. मी वारंवार हा उल्लेख याच्यासाठी करते की अनेक युवतींसाठी आणि मला असं वाटतं युवकांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. तर सोशल मीडियाचं सगळं जग आहे, हे सगळं वलय आजूबाजूला असताना कधी बरोबर. डिस्ट्रॅक्शन आलं नाही याच्यामध्ये? सोशल मीडियाने डिस्ट्रॅक्शन होणं खूप सहजासहजी डिस्ट्रॅक्ट होण्यासारखी ही गोष्ट आहे. पण सोशल मीडिया जसे नाण्याची दोन बाजू असतात, तसे आपण पॉझिटिव्हवर जास्त फोकस करायचं. जसं मी माझ्या क्षेत्रात माझं काम कसं लोकांपर्यंत पोहोचेल किंवा काही न्यू टेक्नॉलॉजीज आली आहे, काही मटेरियल आलं आहे, तर मी ते कसं सप्लाय करू शकते किंवा त्यांच्यापर्यंत मी कसं त्या डीलर्ससोबत मी संवाद साधू शकते, या गोष्टींचं मी जास्त हेल्प घेते सोशल मीडिया थ्रू. आणि मी सगळ्यांना तेच म्हणेल की सोशल मीडियामध्ये दोन बाजू आहेत. तुम्ही पॉझिटिव्हकडे फोकस करा आणि खूप छान शिकायला भेटेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळं काही शिकायला भेटतं ते. नक्कीच आहे, कारण याच्या आधी मला असं वाटतं आपल्याला खूप ठिकाणी जावं लागायचं, त्या गोष्टीला वेळ लागायचा, परंतु आता एका क्लिकवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. पण त्याचा वापर कसा करावा? खरं तर निकिता ही आपल्यासाठी सगळ्याच ज्या आता नवीन पिढी जी आहे, जी शिकते आहे, ज्याला कोणाला आर्किटेक्ट बनायचं असेल तर त्याच्यासाठी नक्कीच ती प्रेरणादायी आहे की तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी सोशल मीडियामधनं शोधा, ज्या तुमच्या हॉबीला, ज्या तुमच्या पॅशनला आणखी प्रोत्साहन देतील आणि त्याचा सदुपयोग करा, असं तिचं सांगणं असेल. ही गप्पा गोष्टी अशाच सुरू असणार आहे, परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद विथ पल्लवी महिला दिन विशेष या कार्यक्रमामध्ये. तर निकिता परेतवार जे आर्किटेक्ट आहे त्यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे, गप्पा गोष्टी करत. पुढचा प्रश्न मला असा विचारावासा वाटेल, निको डिझाईन स्टुडिओ असा तुझा आहे, करेक्ट. ती काय आहे, म्हणजे त्याची कशी रूपरेषा आहे? जसं प्रत्येक आर्किटेक्टचं एक ऑफिस असतं, एक फर्म असतं. बरोबर. जसं माझ्या ऑफिसचं आणि फर्मचं नाव निको डिझाईन स्टुडिओ आहे. त्याच्या अंतर्गत मी कामं घेते. जसं कन्स्ट्रक्शन आणि इंटेरियरवर माझा जास्ती भर आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये कमर्शियल, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आणि मेनली मॉडर्न डिझाईन आणि ट्रॅडिशनल डिझाईनला मर्ज करून फ्युजन बनवून मी कसं क्लायंटच्या लाईफस्टाईल पाहून मी कसं डिझाईन करू शकते यावर माझा जास्ती भर असतो. बरं. इनफॅक्ट न्यू टेक्नॉलॉजीज ज्या येत आहेत आणि ज्या लाईफस्टाईल आहे त्याला मिळून मी इवन वास्तू, फॉर एक्झाम्पल, वास्तू हे खरंच आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं फॅक्टर आहे. कारण एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन वास्तू. कारण तुमची कुठल्या दिशेला तुम्ही झोपता, तुमची पीसफुल झोप होत नाही आहे आज, कारण तुमचा बेड बरोबर नाही आहे. हे आपल्याला लगेच डोक्यात येत नाही. म्हणजे ह्या गोष्टी असतात का मग? खरंच असतात. बरं. इट वर्क्स. म्हणजे वास्तू असं आपण म्हणजे काय न्यू जनरेशन म्हणाल की सायंटिफिक काही ना काही बॅकग्राऊंड असलं पाहिजे. तर तुम्ही जर खरंच या डीप नॉलेज घ्याल तर प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे. बरं. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शिकत आणि अप्लाय करत, म्हणजे क्लायंट वाईज त्यांच्या कुटुंबाचा स्टडी करून त्यांना काय हवं आहे ह्या सगळ्या गोष्टी करून तू निको डिझाईन स्टुडिओ अंतर्गत तुझे प्रोजेक्ट्स सुरू असतात. पुढचा प्रश्न माझा असा आहे की तुला बघत असलेल्या जितक्याही मुली आहेत त्यांनाही असं वाटतं की जसं इंजिनियर झालं, आता इंजिनियर बऱ्याच मुली आहेत, परंतु वास्तुविशारद मध्ये जी आव्हानं येतात, जसं तू सांगितलंय मुलगी म्हणून, तर यायचं असेल कोणाला, ज्यांना आर्किटेक्ट व्हायचं असेल, काय गुण असावे लागतात आर्किटेक्ट होण्यासाठी किंवा काय गोष्टी करता येतील? ओके. सो तुम्हाला तुमची कम्युनिकेशन स्किल खूप स्ट्रॉंग ठेवावी लागेल. नेक्स्ट तुम्हाला
हे फॅक्ट आहे की 90% ऑफ द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये मेन्स आहेत, मुलं आहेत. तर त्यामुळे तुम्हाला तुमचा असा एक ऑरा बनवावा लागेल की तुम्हाला कोणी नाही हात लावू शकणार. तुम्ही तेवढं स्ट्रॉंग बनायला पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्याच क्रिएटिव्ह फील्ड आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर प्रत्येक डिझाईन ही वेगळी असलीच पाहिजे यात आहे, कारण की ती एक किडा येऊन जातो आपल्यामध्येच ते करायचा, ते की प्रत्येक डिझाईन मी अजून काय छान करू शकते, मी कसं माझं वर्क करू शकते, कुठून मी नॉलेज गेन करू शकते. सो येस, दीज आर द स्किल्स. तर या स्किल्स तुम्ही म्हणजे अंगीकारल्यात. ॲक्च्युली काही मूलभूत गोष्टी असतात, उपजत असतात, परंतु नक्कीच यांनी सांगितलेल्या मुद्द्यावर थोडं वर्क केलं आणि तुमचंही स्वप्न असेल वास्तुविशारद बनण्याचं, तर नक्कीच तुम्ही बनवू शकता. आणि बऱ्याच संस्था, शिक्षण संस्थासुद्धा अतिशय सुंदर प्रकारे शिक्षण प्रोव्हाइड करतायत, तर त्याचा लाभ घेऊ शकता. पुढचा प्रश्न माझा असा राहील, जसे की तू आव्हानं सांगितले एक मुलगी म्हणून, की बरेच कमी मुली या क्षेत्रामध्ये वळतात, पण आणखी काय स्वप्न आहेत, पुढे काय अपकमिंग प्रोजेक्ट्स असतात, काय असेल नवीन असं? नवीन असे पुढच्या 1 वर्षात मी स्वतःला एक पाहते की मी वन ऑफ द बेस्ट आर्किटेक्ट बनेल अकोल्यातली. आणि इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग करेल अकोल्याला. क्लायंट बेस माझा वाढवेल. आणि सोशल वर्क मला खूप करायचं आहे. खूप आयडियाज आहेत मनात. मे बी नेक्स्ट वुमन्स डेला येऊन मी तेही सांगेल तुम्हाला सगळ्यांना. आणि बघितलंही आम्ही, सोशल वर्क जे आहे ते थोडेफार बऱ्याच गोष्टीमध्ये अग्रेसर असतेच. काय काय करावं असं वाटेल, समजा एक आर्किटेक्चर म्हणून, आर्किटेक्ट म्हणून तुला जो पुरस्कार मिळेल किंवा तुझं एक ड्रीम असतं, आपण असं म्हणतो, तर सोशल वर्क मध्ये सगळ्यात आधी काय करशील? सोशल वर्कमध्ये ग्रीन, जसं माझ्या क्षेत्रामध्ये ग्रीन बिल्डिंग हा एक कन्सेप्ट आहे. ते इकॉनॉमिक म्हणजे खूप जास्त रेंज असल्यामुळे सगळेजण अफोर्ड नाही करू शकत. तर मे बी मी मटेरियल वाईज काही इनोव्हेटिव्ह बनवायचा प्रयत्न करेल की तुम्ही ब्रिक न वापरता तुम्ही ती इको ब्रिक आपण म्हणू शकतो, ग्रीन ब्रिक म्हणू शकतो, जी अफोर्डेबल असेल. याच्यावर मी नक्कीच इनोव्हेशन करायचं ट्राय करेल. कारण कार्बन प्रोडक्शन खूप होतो आहे आणि सगळं पोल्युशन होतं आहे, आपल्याला ते थांबवायचं आहे. आणि कुठे ना कुठे मातीचे घरं आपल्याला अजूनही आपलेसे वाटतात. तर तिकडे वळायचं आहे मला परत, बॅक टू ओल्ड लाईफ, बॅक टू ओल्ड आर्किटेक्चर. जे इंडियन आर्किटेक्चर आपण आहे आपण तेच विसरतोय. बरोबर. आणि खूप मॉडर्न व्हायच्या चक्करमध्ये आपण आपलं जे इंडियन ट्रेडिशनल आहे तेच कुठेतरी विसरतोय, सोडत चाललोय. करेक्ट. आणि खूप सुंदर असा थॉट आहे. म्हणजे ग्रीन ब्रिक ही संकल्पना फक्त इमॅजिन करूनच मला छान वाटते, कारण अकोला तसंही तापलेलं शहर आहे, देशभरात उच्चांक गाठला आहे. आणि सगळ्यांच्या थोड्या थोड्या प्रयत्नांनी कुठेतरी येणाऱ्या पिढीसाठी अशा पिढीने जर का कार्य केलं आणि असे नवीन थॉट आणले, तर एक वेगळा अकोला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. पुढचा प्रश्न मला असं विचारावं वाटतो की अनेक कार्यक्रमामध्ये तुला मी अग्रेसर असताना बघितलाय. म्हणजे अकोल्यामध्ये जेवढेही मोठे मोठे प्रोजेक्ट्स होतात, मग ते म्हणजे गरबा असू दे किंवा इतरही असू दे, तर ही फील्ड आणि हे कसं मॅनेज करते? जसं मी सांगितलं, मी लहानपणापासून खूप ॲक्टिव्ह किड होती. म्हणजे मी अभ्यासातही चांगली होती, पण मी अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप सहभाग घ्यायचे. डान्स, ड्रामा, म्हणजे डान्स असो, ड्रामा असो, ऍक्टिंग असो, सगळ्याच गोष्टीमध्ये आवड थकावट कधी झाली नाही. आणि आर्किटेक्चरल फील्ड ही अशी आहे, खूप स्ट्रेसफुल फील्ड आहे आणि कुठेतरी मला माझा छंद पण जोपासाचा आहे. तर त्यामुळे मी या इव्हेंट्समध्ये भाग घेते. त्यामुळे माझं सगळे छंद जे आहे ते अजूनही माझ्यात राहतात. आणि प्रोफेशनली मी ॲज अन आर्किटेक्ट आहे, बट तसं आतमध्ये मी डान्सर पण आहे, कलाकार आहे. म्हणजे आर्टिस्ट प्लस आर्किटेक्ट हे छान असं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे मी सगळ्या इव्हेंट्समध्ये मी माझं काय देऊ शकते ते पाहते. तर आमच्या संपूर्ण आरसी टीमतर्फे तुला महिला दिनी ह्या शुभेच्छा असतील की तू या क्षेत्रामध्ये आणखी पुढे जावं. परंतु कुटुंबाचा नक्कीच खूप मोठा वाटा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. तो कशा प्रकारे आहे, रोल त्यांनी कसा प्ले केला आणि तुला या क्षेत्रातून रिटर्न्स छान मिळत आहेत का? करेक्ट. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर फर्स्ट ऑफ ऑल कुटुंबाचं म्हटल्यावर मला आधीपासून खूप सपोर्टिव्ह फॅमिली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मी आज जे पण काही आहे ते त्यांच्याचमुळे आहे. आणि त्यामुळे खूपदा स्ट्रेस होतो, वर्कलोड जास्त असतो,
ऑब्व्हियसली डिझायनिंग पार्ट थोडा डिफिकल्ट असतो, कारण रात्रंरात्र तुम्हाला लॅपटॉपसमोर बसून ते डिझाईन करायचं आहे आणि जोपर्यंत छान डिझाईन निघत नाही आपलं मन नाही भरत. बरोबर. त्यामुळे स्ट्रेस असतोच आणि तो निघतो घरच्यांवरच. आणि घर इतकं सपोर्टिव्ह आहे माझी फॅमिली, की मला नेहमी प्रोत्साहन देते की नाही तू करू शकते, तू अजून काहीतरी करू शकते. तर त्यामुळे आय एम रिअली ब्लेस्ड. अँड तू जसं विचारलं सेकंड की मला रिटर्न्स कसे मिळतात तुला या Returns. क्षेत्रामधून? ओके, तर मी यावर एक मुद्दा मांडू इच्छिते की खूप लोक मला असं भेटलं अकोल्यातसुद्धा की ते आर्किटेक्टला नाही ओळखत, कारण ते सिव्हिल इंजिनियर त्यांना माहिती आहे, बरं त्यांना ठेकेदार हे माहिती आहे, बट आर्किटेक्ट काय करतात त्यांना नॉलेजच नाही आहे अजून. बरं. त्यांना वाटतं की सिव्हिल इंजिनियरच सगळं करतो, तोच सगळं घराचं सांगणार. हां. तर त्यामुळे लॅक ऑफ नॉलेज मी म्हणेल, पण मी आज इथे आहे तुम्हाला नॉलेज द्यायसाठी की आर्किटेक्टचं असं काम असतं की तुम्ही डिझायनिंग कसं करू शकता वास्तूनुसार, तुमच्या लाईफस्टाईलनुसार, आणि तुमचं इंटेरियर पण डिझायनिंगचा पार्ट आर्किटेक्चरमध्येच येतो. तुमचं डॉक्युमेंटेशनपासून तुमच्या सगळ्या लेआउट्सपासनं डिझायनिंगपासनं सगळं आर्किटेक्ट करतो, आणि जे एक्झिक्युशन असते ते सिव्हिल इंजिनियर्स करतात, स्ट्रक्चरल इंजिनियर्स करतात. सो बॅकबोन आर्किटेक्ट असतो प्रत्येक बिल्डिंगचा. बरं. आपण जितके पण ताजमहल वगैरे जे बघतोय ते एक्झिक्युशन मे बी सिव्हिल इंजिनियर्सनी केलं असेल, पण डिझायनिंग पार्ट इज द मेन थिंग. सो मी ते म्हणू इच्छिते की आर्किटेक्टचा काय रोल असतो. डिझायनिंग पार्ट इज द मेन थिंग. आणि Yes. वास्तुविशारद जे आहे म्हणजे वास्तू कशी असावी करेक्ट. त्याच्यामध्ये असलेलं प्रावीण्य, त्याच्यामध्ये असलेली निपुणता म्हणजेच वास्तुविशारद. आणि नक्कीच तुमच्या घराला सुंदर करण्यासाठी तुम्ही वास्तुविशारद या लोकांकडे वळू शकता. आणि आज जागतिक महिला दिनी आपण निकिता परतवार यांना आर्किटेक्ट या क्षेत्रामध्ये म्हणजे वास्तुविशारद या क्षेत्रामध्ये आमंत्रित केलं होतं. सरते शेवटी महिला दिनी काय संदेश असेल सगळ्या समस्त तुला बघत असलेल्या सगळ्याच मुली महिला या सगळ्यांना काय सांगणं असेल? जर तुमचा गोल मोठा असेल, तुमची अचीवमेंट तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं वय काय आहे, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कसे दिसता यावर काहीच फरक पडत नाही. तुम्हाला पॅशनेट असणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी लागते. सो मी म्हणाल बिलीव्ह इन युअर सेल्फ, नेवर डाऊट युअर सेल्फ. तुम्ही सगळं काही करू शकता, जस्ट एक ट्राय करायचं, एक स्टेप फॉरवर्ड करायचं, एक हिम्मत पाहिजे, बस. दॅट्स इट. अगर मन में ठान लिया तो बस ठान लिया और बाकी सब हो जाएगा. तुम्हाला जर इच्छा असेल करायची इच्छा, तिथे मार्ग सगळी कायनात तुमच्या पाठीमागे उभी राहील. आणि नक्कीच तू एक व्यक्ती म्हणून पण छान आहे. आम्ही तेही ऐकलंय की तुझं फ्रेंड सर्कलचंही वलय फार मोठं आहे. तर तुमचं इंटेन्शन तुमच्या कामामध्ये जर म्हणजे काय म्हणता येईल त्याला, इंटेन्शन अगदी प्रामाणिक असेल तर त्याचे रिटर्न्स आणि त्याचे रिझल्टही उत्तम मिळतील. आजच्या या हटके संवाद भागामध्ये आपण निकिता परतवार आर्किटेक्ट यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची जर्नी जाणून घेतली. आणि हा प्रवास, प्रत्येकीचा प्रवास, या कार्यक्रमात ज्या तुमच्या भेटीला येत आहे त्या प्रत्येकीचा प्रवास संघर्षात्मक आहे, परंतु त्यावर मात करीत त्यांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला नक्कीच प्रतिक्रिया गरजेचं आहे. पुढच्या भागात कोण असेल त्यासाठी बघत राहा RRC नेटवर्कचा हटके संवाद. तत्पूर्वी नमस्कार.